नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि पातीचा कांदा घेतलेला। तर हा किती आहे तर हा 4 कांदे घेतले होते आणि असे वरची साल काढून बघा असे कापून घेतलेले आहेत। मस्त लागतात बरं, कायचं करून बघा तुम्ही एकदा। त्याच कांद्याचे बघा 4 कांद्याचे मी पात पण काढून घेतलेले आहे, तुकडे करून घेतलेले। त्याच्यापेक्षा पण बारीक जरी कापून घेतलं ना कांदा बी आणि पात बी तरी चालेल। एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, ते पण असं बारीक कापून घेतलेलं आहे। एक छोट्या आकाराची काकडी साल काढून अशी बारीक कापून घेतलेली आहे। साल जरी नाही काढली वरची तरी पण चालू शकतं, पण मी साल काढलेली आहे त्याची। थोडीशी कोथिंबीर, त्यात टाकणारे अर्धा लिंबाचा रस, त्यात टाकायचं आपल्याला छोटा अर्धा चमचा चाट मसाला, छोटा अर्धा चमचा मिरची पावडर। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी मिरची पावडर आणि थोडी हिरवी मिरची जरी वापरली तरी पण चालू शकते। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। मीठ कसं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा जेवायला बसाल ना तवा जरी टाकलं तरी चालेल, थोडंसं पाणी सुटतं त्यासाठी। 2 चमचे शेंगदाणे बघा असे मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत, भाजून कुटून घेतलेले आहेत, कच्चे नाही आहेत हे। ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे आहेत। आता हे चांगलं मिक्स करायचं, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यावर फोडणी पण देऊ शकता। फोडणीमध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि आपली हिंग पावडर टाकायची, थोडीशी हळद जरी टाकली तरी चालेल, किंवा एखादी हिरवी मिरची वगैरे टाकून तुम्ही जिरे मोहरी टाकून अशी फोडणी देऊ शकता। पण हिंग जरूर टाका आणि न फोडणी देता अशा पण पद्धतीनं करून जर जेवताना तोंडी लावायला जर घेतलं ना तर खूप चविष्ट असं लागतं। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।